श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2 सप्टेंबर या दिवशी आहे पिठोरी अमावस्या. त्याचबरोबर ही सोमवारी आली आहे, त्यामुळे हिलाच आपण सोमवती अमावस्या असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर श्रावण अमावस्या. तर या दिवशी अमावस्या म्हटलं तर आपण काही उपाय, काही सेवा देखील करत असतो. या दिवशी केलेले काही सेवा, उपाय हे नक्कीच फलदायी ठरत असतात. त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्या. पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक आईनं ही एक सेवा करायची आहे, ही एक पूजा करायची आहे. ती म्हणजे 64 योगिनीची पूजा करायची आहे. यामुळं तुमची मुलं ही यशस्वी होणार आहे. तुमच्या मुलांच्या कलागुणांचा विकास होणार आहे. 64 योगिनी म्हणजे काय, त्याचबरोबर 64 योगिनीची पूजा कशी करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 2 सप्टेंबरला आहे श्रावणी अमावस्या. हिलाच पिठोरी अमावस्या असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर ती सोमवारी आली आहे, त्यामुळे योगायोगाने बघा आपल्याला सोमवारी शिवशंकराची देखील पूजा करायची आहे. त्याचबरोबर ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला 64 योगिनीची देखील पूजा करायची आहे. आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, त्यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ही प्रत्येक आईनं आवर्जून ही पूजा करावी. तर अमावस्या म्हटलं तर बघा, अमावस्येचा कालावधी हा संपूर्ण दिवसभर सोमवारी असणार आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी दिवसभरात अगदी कधीही ही पूजा करू शकता. यावर्षी श्रावण महिन्याची अमावस्या ही 2 सप्टेंबरला पहाटे 6:48 सुरू होणार आहे आणि 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 समाप्त होणार आहे. त्यामुळे या कालावधीत बघा, तुम्ही सोमवारी सकाळपासून जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल ना तेव्हा ही पूजा आवर्जून नक्की करा. तर सोमवती अमावस्या आहे आणि श्रावणातील हा शेवटचा सोमवार देखील आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला जर सोमवारीचा उपवास असेल तर काहीच हरकत नाही, परंतु 64 योगिनीची पूजा करण्यासाठी खास त्याच्यासाठी उपवास करायची गरज नाही. तर बघा काय करायचं आहे, जसं आपण श्रावण महिन्यात जरा आणि जिवंतीची पूजा केली, व्रत केलं, त्याचप्रमाणे तशीच अगदी पिठोरीची देखील पूजा व्रत करायचं असतं. अनेकांना हे माहीत देखील असेल, ते करीत देखील असतील. तर काय, त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक धर्म आला असेल, सुतक असेल किंवा विटाळ असेल तर तुम्ही ही सेवा, ही पूजा करू शकत नाही. मात्र तुम्ही जर गरोदर आहात तर तुम्ही ही पूजा नक्कीच करू शकता. त्याचबरोबर याआधी जर तुम्ही कधी केली नसेल तरी देखील करू शकता. ही अगदी साधी आपल्या मुलांसाठी पूजा आहे, त्यामुळे तुम्ही ही आवर्जून नक्कीच करा. तर काय करायचं आहे, 64 योगिनीची पूजा या दिवशी आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायची आहे. ही पूजा, हे व्रत आईनंच केलं पाहिजे असं काही नाही. आई आणि वडिलांनी दोघांनी मिळून केलं तरी चालेल, किंवा आईने तर नक्कीच करावं. 64 कलागुण आपल्यामध्ये, आपल्या मुलामध्येही हे गुण यावेत म्हणून हे व्रत आईनं नक्कीच करावं. यासाठी 64 योगिनीचा एक कागद म्हणजे एक प्रिंट जी आहे ती तुम्ही मार्केटमधून आणू शकता. अगदी कधीही आणली तरी चालेल. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तेव्हा आणली तरी चालणार आहे. आज, उद्या, पण तुम्ही अगदी अमावस्येच्या दिवशी जरी आणली तरी चालणार आहे. आणि ती तुम्ही जिथे नागनरसोबा चिटकवला आहे ना तिथे ही 64 योगिनीचा हा कागद चिटकवायचा आहे आणि तिला मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आघाड्याची माळ घालायची आहे. बघा, आघाडा जर अवेलेबल नसेल ना तर दुर्वा देखील चालतात. तुम्ही दुर्वांची माळ घालू शकता किंवा अगदी तुळशीच्या पानांची देखील माळ घातली ना तरी देखील चालू शकते. तर तर तुम्ही ही 64 योगिनीला हे माळ घालायचे आहे. 64 योगिनी म्हणजे काय, तर 64 कलागुणांची पूजा करायची असते.
हे 64 जे कलागुण आहेत ते आपला मुलगा किंवा मुलगी या दोन्हींमध्ये हे गुण जे आहेत ते यावेत म्हणून ही पूजा करायची असते। बघा, प्रत्येक योगिनीची अगदी मनोभावे पूजा करायची आहे। अतिशय साधा आणि सोपी ही पूजा आहे, ते मात्र तितकीच ती प्रभावी देखील आहे। आपल्या मुलाबाळांसाठी ही पूजा करायची आहे। तर बघा, यासाठी जिथे कुठे तुम्ही हा फोटो चिटकवलेला आहे तिथे तुमच्या मुलाला देखील बसवायचा आहे आणि त्यानंतर ही पूजा करायची आहे। पूजा करताना अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ही पूजा करायची आहे। उपवास करायची गरज नाही, हे मात्र लक्षात घ्या। त्याचबरोबर याला नैवेद्य, खास काही नैवेद्य देखील करायची गरज नाही। तुम्ही अगदी साखर, दूध किंवा खडी साखर जरी दाखवली ना तरी चालणार आहे। आणि अतिशय साधी सोपी ही पूजा करायची आहे। हात जोडून या योगिनींना हळदी कुंकू लावायचा आहे, दिवा लावायचा आहे आणि पूजा करायची आहे आणि त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे। जे कलागुण तुमच्यामध्ये आहेत तेच माझ्यामध्ये देखील येऊ द्यात, माझ्या मुलांमध्ये येऊ देत, माझ्या मुलांची शिक्षणात प्रगती होऊ दे। जिथे कुठे ते जॉब करत असतील, कितीही मुलं मोठी असू द्यात, तरी देखील ही पूजा मात्र करायची आहे। त्याचबरोबर तुमचं मूल जर बाहेर असेल तर त्याचं नाव घेऊन पूजा करायची आहे, तरी देखील चालणार आहे। त्याचा विकास होऊ दे, त्याची यशस्वी होऊ दे असा प्रार्थना करायची आहे। अतिशय साधी आणि सोपी अशी पूजा आहे। त्यानंतर बघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी अमावस्या झाल्यानंतर तुम्ही मंगळवारी हा कागद जो आहे तो काढायचा आहे आणि वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे। त्याचबरोबर बघा, घरात नागनरसोबा आपण श्रावण महिन्यात लावलेला आहे, त्याची पूजा देखील केलेली आहे। ती मात्र असं म्हटलं जातं की अमावस्येच्या आधी तो कागद आहे तो काढला पाहिजे आणि अमावस्येच्या नंतर का होईना पण तो विसर्जन करायचा आहे असं म्हटलं जातं। अमावस्येच्या नंतर हा जो नागनरसोबा आहे तो घरातील कर्त्या पुरुषाने पाहू नये, त्यासाठी बघा तुम्ही अगदी रविवारी जरी हा काढला आणि त्याच्यासोबतच बघा तुम्ही मंगळवारी नागनरसोबा आणि 64 यांचं विसर्जन केलं तरी चालणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रत्येक घरात प्रत्येक आईनं ही नक्कीच पूजा करायची आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।